एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं आणि या दोघा जणांचं लग्न झाल्यानंतर सुखाचा संसार सुरू होता. तो जो नवरा मुलगा आहे तो कॉलेजमध्ये टॉपर होता, वेल एज्युकेटेड होता आणि त्याला सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरी सुद्धा लागलेली होती. घर दार गाडी बंगला असा चांगला सुखाचा संसार त्या नवरा बायकोच्या जोडप्याचा सुरू होता. पण मात्र सुखाचा संसार सुरू असतानाच त्यांना या सुखी संसारामध्ये दोन लेकरं सुद्धा झालेले होते. सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. पण मात्र ती जी नवरी असणारी बायको आहे त्या बायकोला आता नवरा कमी पडू लागला, म्हणून त्या बायकोला बाहेरच्या पुरुषांचा नाद लागला होता. आता त्या महिलेला बाहेरच्या पुरुषांचा लाद लागल्यानंतर त्या नवऱ्याला याची काहीही कल्पना नव्हती. एक दिवस अशाच पद्धतीनं त्याला एका मोबाईलवर त्याच्याच बायकोचा नको त्या अवस्थेमध्ये नको त्या पुरुषासोबत नको तसा व्हिडिओ दिसला. तेव्हा त्या नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. काय करावं काय नाही त्याला समजलं नाही. पण मात्र एक समजदार माणूस म्हणून, एक नवरा म्हणून आणि बायकोवर जीवापाड प्रेम करतोय म्हणून त्यानं बायकोला घडलेला प्रकार सांगितला, बायकोला व्हिडिओ दाखिला आणि हा सगळा प्रकार काय आहे हे विचारलं. तेव्हा बायकोनं सांगितलं, माझ्याकडून चूक झाली, इथून पुढं असं होणार नाही, जे झालं गेलं ते होऊ द्या, इथून पुढं मी असं करणार नाही. आता स्वतःच्या बायकोला दुसऱ्या पुरुषासोबत अशा अवस्थेमध्ये पाहिलेलं असून सुद्धा नवऱ्यानं मोठ्या मनानं त्या बायकोला माफ केलं. पण मात्र बायको इथून पुढं बदलणार होती का? कारण की तिला लागलेला जो नाद होता तो एकाच पुरुषांसोबत नसून 8 पुरुषांसोबत होता. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं होतं आणि दडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली संपूर्ण घटना आहे आणि ती आहे हैदराबादमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. हैदराबादमध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं. नवऱ्याचं नाव सीताराम तर बायकोचं नाव रेणुका होतं. या दोघा जणांचं लग्न 2018 मध्ये झालं होतं आणि लग्नानंतर यांचा संसार सुखाचा झाला होता. नवरा सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळं सुरुवातीला त्याला 50,000 असणारी पगार ही 1,00,000पर्यंत गेली होती आणि लाखाच्या पुढं सुद्धा गेली होती. मग बायकोला लेकराला काही कमी पडू नये म्हणून त्यानं त्या ठिकाणी स्वतःचं घर, स्वतःचा बंगला, मोठी गाडी आणि 2 लेकरं असा सुखी संसार उभा केला होता. आणि तो प्रामाणिकपणानं कष्टानं त्याचं काम सुद्धा करत होता. बायकोला कुठल्याही गोष्टीची कमी पडू देत नव्हता. पण मात्र ती जी बायको आहे त्या बायकोचाच एक दिवस एका रमण्णा नावाच्या व्यक्तीबरोबर त्या बायकोचा नको तसा व्हिडिओ सीतारामला दिसला. आता हा व्हिडिओ दिसल्यानंतर त्यानं त्याच्या बायकोला जाब विचारला की हा सगळा प्रकार काय आहे काय नाही. तेव्हा त्या बायकोनं प्रामाणिकपणानं सांगितलं की जेव्हा तुम्ही घरी नसायचे तेव्हा तिचं त्या रमण्णा नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसूत्र जुळलं होतं. मागच्या 15 महिन्यापासून दोघं जण एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांचे अशा पद्धतीचे काही व्हिडिओ सुद्धा काढले होते. पण मात्र तिच्याकडून झालेली ती चूक आहे, ती त्या व्यक्तीला व्हिडिओ डिलीट करण्याची मागणी करत आहे. आपण दोघं त्याच्याकडे जाऊ आणि व्हिडिओ डिलीट करण्याची मागणी करू, असं ती बायको नवऱ्याला म्हणली. आता नवऱ्यानं बायकोचं ऐकलं आणि ती त्याला घेऊन त्या रमण्णाच्या घरी गेली. तेव्हा तो रमण्णा त्या ठिकाणी काही सापडला नाही, काय नाही. म्हणून यांनी तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं, घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं. मग पोलिसांनी त्या रमण्णा नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केल्यानंतर त्यानं सुद्धा कबुली दिली की आमच्या दोघांचे एकमेकांसोबत संबंध आहेत, असं आहे. म्हणून त्या ठिकाणी त्या व्यक्तीला समज देऊन व्हिडिओ डिलीट करण्याचं सांगितलं. मग आता व्हिडिओ डिलीट केल्यानंतर हे दोघं जण घरी आले आणि घरी आल्यानंतर सगळं काही सुरळीतपणानं पुन्हा सुरू झाल्यानंतर पुन्हा एक व्हिडिओ त्या नवऱ्याला त्या महिलेचा दुसऱ्याच्या एका व्यक्तीसोबत दिसला. आता दुसऱ्याच्या एका व्यक्तीसोबत व्हिडिओ दिसल्यानंतर नवऱ्याची तळपायाची आग मस्तकाला गेली होती आणि तळपायाची आग मस्तकाला गेल्यानंतर त्यानं तिला पुन्हा बोलायला सुरुवात केली होती. ती म्हणली, तुम्ही काहीही चिंता करू नका, काहीही करू नका, तो जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ डिलीट करण्याची मी विनंती करते, मागणी करते. या वेळेला तुम्ही येऊ नका, मी स्वतःच त्या ठिकाणी जाते.
असं म्हणून ती बायको घरामधून निघून गेली आणि घरामधून निघून गेल्यानंतर जेव्हा 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, तरी सुद्धा वापस आली नाही. मग बायको वापस का आली नाही म्हणून नवऱ्यानं तिचा शोध घेतला. तेव्हा समजलं ज्या व्यक्तीकडं ती व्हिडिओ डिलीट करण्यासाठी गेलेली आहे त्याच व्यक्तीसोबत त्या ठिकाणी घरामध्ये पडलेले आहे. जणू काही त्यांनी त्या ठिकाणी विषारी औषधच प्राशन केलं. बघा, स्वतःच्या बायकोचे एका व्यक्तीसोबत नाही तर दुसऱ्या 2 व्यक्तीसोबत लफडे असल्याची माहिती नवऱ्याला समजली होती. पण मात्र हे सगळं प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये आजूबाजूला सगळ्यांना समजलेलं होतं. म्हणून त्या नवऱ्यानं त्याच्या बायकोच्या घरच्यांना म्हणजे त्या महिलेच्या आई वडिलांना घडलेला प्रकार सांगायचं ठरवलं. तसं त्या बायकोनं सांगितलं होतं की घडलेला प्रकार कोणाला सांगू नका, काही नका, लपून ठेवा. पण मात्र आता प्रकरण हाताबाहेर गेल्यामुळं त्या नवऱ्यानं त्याच्या सासू सासऱ्याला त्या महिलेच्या आईवडिलांना घडलेला प्रकार सांगितला आणि त्या महिलेला अगोदर जवळच्या दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केलं. तेव्हा त्या महिलेचा बाप स्वतः म्हणला, जर ती तुम्हाला धोका देत असेल, लोकांसोबत अशा पद्धतीनं लफडे लोचे करत असेल तर तिला जगण्याचा अधिकार नाही. तुम्ही तिला कशाला विनाकारण वाचवत आहात? तिला मरू द्या, तिची काळजी करू नका, असा सासरा स्वतः जावायला म्हणत होता. पण मात्र जावाई त्या बायकोवर जीवापाड प्रेम करत होता. त्यानं तिला वाचवण्यासाठी दवाखान्यामध्ये उपचारासाठी पाठवलं होतं. तिकडं उपचारासाठी ते पाठवल्यानंतर तिच्यावर उपचार झाले. उपचार झाल्यानंतर ती तब्येत सुधारण्यासाठी घरी गेली आणि घरी काही दिवस आराम करू लागली. पण मात्र घरी आराम करत असताना तिनं नवऱ्याला फोन केला आणि सांगितलं की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. इथून पुढं माझ्याकडून अशी चूक होणार नाही. तुम्ही जिथं जागा द्याल तिथं मी पडून राहील. माझी जागा आता तुमच्या पायाजवळच आहे. मला एवढ्या वेळेस माफ करा, असं ती बायको त्या नवऱ्याला म्हणली. पण मात्र जेव्हा ती दवाखान्यात ॲडमिट होती आणि तिच्या घरी उपचार घेत होती तेव्हा त्या नवऱ्यानं, त्या सीतारामनं ती ज्या व्यक्तीसोबत लफडे करत होती त्या व्यक्तीला भेटून संपूर्ण माहिती घेतली होती. तेव्हा त्या दुसऱ्या व्यक्तीनं सांगितलं होतं की त्याच्या बायकोचाच सगळा काही गुन्हा आहे, तुम्ही त्याच्यामध्ये मला दोष देऊ नका. कारण की तुमच्या बायकोचे एका व्यक्तीसोबत नाही, 2 व्यक्तीसोबत नाही, 3 व्यक्तीसोबत नाही, तर 8 लोकांसोबत संबंध आहेत आणि ती वेगवेगळ्या लोकांसोबत अशा पद्धतीनं करते. काही जण तिने स्पेशल ठेवलेले आहेत, म्हणजे कोणाला फक्त पप्पीच द्यायची, कोणाला फक्त मिठीच मारायची, फक्त कोणासोबत दारू प्यायची, कोणासोबत नको तसे व्हिडिओ काढायचे, तर काही जणांना सगळं मनमोकळेपणानं करून द्यायचं आणि काही जणांसोबत फिरायला जायचं. असे वेगवेगळे 8 जण त्या बायकोनं ठरवून दिलेले होते. त्याच्यामुळे तुम्ही पुरुषाला दोष देऊ नका, त्याच्यामध्ये सगळी चुकी तुमच्या बायकोची आहे, अशी सगळी माहिती त्या व्यक्तीनं त्या सीतारामला सांगितलेली होती. आणि ती माहिती सांगितल्यानंतर त्याच्या बायकोचा फोन आला होता आणि ती गयावया दया करून सांगत होती की तुम्ही जिथं जागा द्याल तिथं मी पडून राहील, आयुष्याचा संसार सुखाचा करेल. मग आता बायकोबद्दल एवढी सगळी माहिती मिळून सुद्धा, सगळे व्हिडिओ डोळ्यानं पाहून सुद्धा त्या नवऱ्याचं मन एवढं मोठं होतं की त्यानं बायकोला पुन्हा माफ केलं आणि पुन्हा वापस ये, मी तुझा सांभाळ करेल, चांगलं करेल, असं त्या ठिकाणी सांगितलं. आता त्याला जी जी माहिती मिळाली आहे ती त्यानं बायकोला सांगितली नाही. झालं गेलं विसरून म्हणून बायकोचा त्या अवस्थेमध्ये सुद्धा स्वीकार केला, तिला घरामध्ये राहायला बोलवलं. पण मात्र जित्या माणसाची खोड मेल्याशिवाय जात नाही असं म्हणतात ना, त्याच पद्धतीनं काही दिवस ती त्या ठिकाणी सुखानं राहिली. पण मात्र जेव्हा नवरा पुन्हा कामाला गेला तेव्हा ती घरामध्ये 2 वर्षाच्या लेकराला आतमध्ये कोंडून जे प्रियकराला पुन्हा भेटायला गेली तो वापस आलीच नाही. तोंडाला स्कार्फ बांधून गेली होती. जेव्हा नवरा कामावरून वापस आला, घरामध्ये पाहतोय तर घर बाहेरून लॉक होतं. कसं बसू करून त्यानं घर उघडलं. आतमध्ये त्याचं लेकरू आई गेल्यापासून रडत बसलं होतं. त्याची अवस्था सुद्धा बिकट झालेली होती आणि त्याच्या बायकोनं आता सगळ्यात मोठी चूक केली होती. जेव्हा त्यानं हे दृश्य डोळ्यानं पाहिलं, तिला एका पुरुषासोबत, 2 पुरुषांसोबत, 8 पुरुषांसोबत केलं तरी माफ केलं, तरी सुद्धा तिची खोड जात नाहीये. म्हणून त्या व्यक्तीनं हे सगळं प्रकरण हाताबाहेर गेल्यानंतर जवळच्या हुसेन सागर तलावामध्ये जाऊन आत्महत्या केली, स्वतःचं जीवन संपवलं. आता स्वतःचं जीवन संपवल्यानंतर
ज्या कंपनीमध्ये तो काम करत होता त्या कंपनीतल्या लोकांनी सांगितलं की आम्ही आमचा एक हुशार सगळ्यात महत्त्वाचा एम्प्लॉय गमावलेला आहे, कारण की तो इतका प्रामाणिक होता, इतका प्रामाणिक करत होता आणि त्याच्या बायकोवर जीवापाड प्रेम करत होता. पण मात्र त्याच्या बायकोला त्याची किंमत कळाली नाही. त्यांनी जवळचा मित्र गमावला, त्याच्या आई वडिलांनी त्यांचा मुलगा गमावला, त्या पोरांनी त्यांचा बाप गमावला. पण मात्र ती जी महिला आहे तिनं तिचा नवरा नाही, तिचा सगळं आयुष्य गमावलेलं आहे. तिला तात्पुरतं दुसऱ्या लोकांचं सुख मिळत होतं, ती तात्पुरतं आयुष्य बघत होती, पण मात्र तिची खोड काही केल्या जात नव्हती. अशी भयंकर निर्दयी बाई कोणाच्याही नशिबी येऊ नये असंच म्हणणं अनेकांचं आहे. आता ज्या पद्धतीनं त्या महिलेनं तिच्याच नवऱ्याची हत्या केली आहे, तिच्याचमुळं तिच्या नवऱ्याला आत्महत्या करावी लागली, त्यामुळं अशा महिलेवर कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे. आणि तिच्या आईवडिलांनी सांगितल्याप्रमाणे तिला या समाजात या जगात जगायचा अधिकार नाही, त्या पद्धतीची शिक्षा तिला व्हायला पाहिजे. मात्र ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.